नमस्कार. मी नीलाक्षी काळेसालके. मातृगंधच्या सणांच्या गोष्टीमध्ये आपण ऐकणार आहोत रामनवमी. चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील नवमीला रामनवमी असे म्हणतात. या दिवशी दुपारी 12 वाजता श्रीरामाचा जन्म झाला. या दिवशी मंदिरात श्रीरामाचा जन्मोत्सव साजरा केला जातो. पाळण्यात श्रीरामाची मूर्ती ठेवून पाळणा गातात, कीर्तन होते. लोकांना सुंठ साखरेचा प्रसाद वाटला जातो. पृथ्वीवर पाप वाढले, दुष्ट शक्ती लोकांना त्रास देऊ लागल्या की त्यांचा नाश करण्यासाठी श्री विष्णू अवतार घेतात असे मानतात. श्रीराम हा दशावतारातील 7वा अवतार आहे. लंकेचा राक्षस राजा रावण याने श्री शंकराकडून वर मिळवला आणि तो गर्विष्ठ होऊन सर्वांना त्रास देऊ लागला. रावणाला मारण्यासाठी भगवान विष्णू श्रीरामांच्या रूपाने अवतरले. अयोध्येचा राजा दशरथ याला कौसल्या, सुमित्रा व कैकेयी अशा 3 राण्या होत्या. पण मूल बाळ नसल्याने तो दुःखी होता. एकदा दशरथ राजा शिकारीला गेला असताना रात्रीच्या वेळी तलावाच्या काठी बसला होता. तेव्हा श्रावण नावाचा ब्राह्मण कुमार आपल्या वृद्ध आईवडिलांना तीर्थयात्रेला घेऊन निघाला होता. आई-वडिलांना तहान लागल्यामुळे तो पाणी घ्यायला तलावापाशी आला. दशरथाला केवळ आवाज ऐकून अचूक बाण मारता येत असे. श्रावणाचा तलावातील पाणी घेण्याचा आवाज ऐकून दशरथाने त्या दिशेने बाण मारला. तो श्रावणाला लागला आणि तो मरण पावला. त्याच्या आई-वडिलांनी दुःखाने प्राण सोडले व मरता मरता राजा दशरथाला शाप दिला की तूही पुत्र शोकाने प्राण सोडशील. राजा दुःखी होऊन परत आला आणि त्याने आपले कुलगुरू वसिष्ठ मुनी यांना सर्व हकीकत सांगितली. वसिष्ठ मुनींनी दशरथाच्या हातून नकळत घडलेल्या पापाचा दोष जाण्यासाठी त्याच्याकडून अश्वमेध यज्ञ करवला. त्यानंतर त्यांनी ऋष्यशृंग ऋषींना बोलावून त्यांच्याकडून पुत्र कामेष्टी नावाचा यज्ञ केला. तेव्हा अग्निदेवाने प्रसन्न होऊन राजाला प्रसाद दिला. तो त्याने कौसल्या, सुमित्रा व कैकेयी या आपल्या 3 राण्यांना दिला. त्या प्रसादाने त्यांना 4 मुलगे झाले. थोरली राणी कौसल्या हिला जो मुलगा झाला तो श्रीराम, सुमित्रेचा लक्ष्मण नि कैकेयीचे भरत व शत्रुघ्न. मोठे झाल्यावर श्रीराम वडिलांचे वचन पूर्ण करण्यासाठी पत्नी सीता व भाऊ लक्ष्मण यांच्यासह 14 वर्षे वनवासाला गेले. ही कथा सर्वांना माहीत आहेच. त्यानंतर दशरथाचा पुत्र शोकामुळे मृत्यू झाला. वनवासात असताना रावणाने सीतेला पळवून नेले तेव्हा श्रीरामांनी वानर सेनेसह लंकेवर चालून जाऊन युद्धात रावणाचा वध केला व आपले अवतार कार्य पूर्ण केले. श्रीराम हे भारतवासियांचे फार आवडते दैवत आहे. श्रीराम हे एक आदर्श पुरुष होत. श्रीरामांना मर्यादा पुरुषोत्तम असेही म्हणतात. मातृपितृभक्ती, बंधुप्रेम, सत्यवचनाचे व्रत, प्रजाप्रेम असे अनेक आदर्श गुण त्यांच्यामध्ये होते. ते एकवचनी होते. त्यांच्या राज्यातील प्रजा अत्यंत सुखी आणि समाधानी होती. म्हणूनच आदर्श राज्याला रामराज्य असे म्हणतात. श्रीरामांचा आदर्श आपल्या मुलांसमोर असावा म्हणून मुलांना रामायणातील कथा सांगतात. रोज संध्याकाळी रामरक्षा स्तोत्र त्यांच्याकडून म्हणवून घेतात. श्रीरामाच्या या महिम्यामुळेच आपण सारे उत्साहाने आणि भक्तीने रामनवमी साजरी करतो. इतकेच काय, एकमेकांशी कुठेही गाठ पडली तरी लोक याच रामनामाने एकमेकांना अभिवादन करतात व म्हणतात राम राम. धन्यवाद.